विलंब होणार, कारण पाणी तुंबल्यामुळे कामं करू शकत नाही. पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबतात, कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना अतिसमुद्राचे आदेश दिलेले आहेत. एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही, अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तमरित्या सामोरं जात आहे असं अशा प्रकारची माहिती. मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. काय आमच्या सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, डिले का होते, मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतोय 8 दिवसात आणि गतिमान रीतीने रस्त्यावर मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन. दादा एक थोडासा वेगळा मुद्दा आहे, म्हणजे भाषेवरून मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात सातत्यानं वादविवाद सुरू आहे, हिंदी मराठी असं. आता प्रताप सरनाईक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, म्हणजे लाडकी बहीण आहे आमची. सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे. तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं. आता 2 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले, 2 हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? राज्याचा निर्णय राज्य कोण 3चं मागणी करतायत किंवा पूर्वी होता, आता राज्याने 2 हेक्टरचं जे काही सांगितलंय त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. हातिवले टोल नाका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली हा हातिवले टोल नाका चर्चा सुरू आहे, त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये. मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगेन. सर विमानतळाचा प्रश्न कितपर्यंत आलाय? पण नाही, मला त्याची माहिती घेतो. पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही, आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे, तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे, तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात? कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन लढतात, आंदोलन करतात. ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे. याच्यावर उत्तर बोलले की नांदीचं काय फरक पडणार. मी काय म्हणालो 20+0 बरोबर किती, भाजप 134 आणि तिघांची मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा, काय फरक पडत नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तसं चित्र बघता, कारण का मुंबई महानगरपालिकेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं काय लाभ कसे मुंबई महानगरपालिका नाही ते उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले, काय फरक पडत नाही. भाजप सहित जी काही युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार, कोणाचं काय फरक नाही. त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही, ताकद वाढत नाही. लोकांना देश कोणी सांभाळला, विकास देशाचा कोण करतंय, कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार. शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त. ठीक आहे, चला.